नमस्कार, मी संगीताज रेसिपी मराठीमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हिंगाचं वरण. त्यासाठी मी इथे एक ग्लास तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे. आता या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घ्यायच्या आहेत. नीटपणे चोळून धुवायच्या आहेत. इथे तुम्ही फक्त मुगाची डाळ किंवा फक्त तुरीची डाळ देखील घेऊ शकता. हे बघू शकता, डाळी धुवून झालेल्या आहेत. आता याच्यात पाणी घालूया आपण. हे बघू शकता, एवढं पाणी घातलेलं आहे मी गरजेप्रमाणे. आता गॅसवरती शिजत ठेवूया. आपण हे वरण टोपात करत आहोत. गॅस चालू केलेला आहे. हे बघा, डाळीला एक उकळी फुटलेली आहे. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. आता बघू शकता, डाळीला चांगला कड आलेला आहे. आता जो हा वरती फेस दिसतोय तो आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा, असं चमच्याच्या साहाय्याने काढून टाकत आहे मी. कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजवतो तेव्हा ही स्टेप होत नाही. अशा पद्धतीनेही आपण डाळीचं वरचं फेस काढून टाकायचा आहे, जितका जमेल तेवढा. कमी आचेवरतीच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि अधनामधना ढवळत राहायचं आहे. इथे तुम्ही अर्धा तास अगोदर डाळ भिजवून ठेवली आणि नंतर शिजत टाकली तरीही चालू शकतं. ती यापेक्षा जरा पटकन शिजेल. मी प्रत्येक टप्पा दाखवत आहे तुम्हाला. हे बघा कशी झाली आहे ती डाळ. आता माझ्या मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. हे पाहू शकता तुम्ही डाळ कशी झाली. आता बघा, ही बघा, डाळ शिजली आहे. आता आपण ही घोटून घेऊया रवीच्या साहाय्याने. असं केल्याने डाळ नीट एकजीव होते. आपण फक्त डाळ शिजवून घेतलेली आहे, यात अजून काही घातलेलं नाही आहे. हे बघू शकता, असं वरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघू शकता, आणि एकदा नीट ढवळून घ्यायचं आहे. आता यासाठी लागणारं इतर साहित्य बघूया आपण. हळद, जिरं, हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि साजूक तूप इत्यादी साहित्य लागणार आहे. थोडीशी हळद, हिंग जरा जास्त घालायचं आहे कारण हिंगाचं वरण आहे. थोडंसं जिरं आणि चवीप्रमाणे मीठ. एकदा ढवळून घेऊया. आता याला एक छान दणदणीत उकळी फुटून द्यायची आपल्याला. हे बघा, छानशी उकळी फुटलेली आहे. आपलं हिंगाचं वरण तयार झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता तुपाची धार सोडत आहे. गरमागरम असं आपलं हिंगाचं वरण तयार आहे. आता आपण ते काढून घेऊया. वरण भात आणि लिंबाची फोड असा हा एकदम साधा बेत उन्हाळ्यासाठी योग्यच आहे. बेसिक कुकिंगची ही दुसरी डिश आहे. परत एकदा वरून थोडंसं तूप सोडत आहे मी. लवकरच परत भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.